गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर चला तर मग बनवूया मेथीची एक अशी पण वेगळीच आणि एकदम खमंग अशी भाजी. तर त्यासाठी सुरुवात करूया आपण. मेथी आणि कांद्याची पात घेतली मी. तुम्ही फक्त मेथी किंवा फक्त कांद्याची पात दोन्हीपैकी काहीही घेऊ शकता. तर माझ्याकडे थोडी मेथी होती म्हणून मी दोन्ही मिक्स घेतलेला आहे. याला व्यवस्थित आपण धुवून असं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट, प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या हँडक्राफ्टिंगला खूप सारा सपोर्ट करा. तर आपली झालेली आहे. मी ती धुवून शेतातलीच होती त्यामुळे मी जास्त काही केले नाही. घरची भाजी होती त्यामुळे स्वच्छच होती हे मला माहीत होतं. तर त्यामुळे मी धुवून घेतली आहे थोडीफार. आणि त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे ते. हीच आपली नवी ट्रिक आहे. नव्या भाजीचा नवा टोटका आहे तर तुम्ही नक्की जाणून घ्या. हे आहे बेसन पीठ. तुम्ही मेथी बेसन खूप वेळा खाल्ला असेल पण असं करून बघा, एकदम नवीन आणि झटपट चव एवढी भारी झाली होती. खरंच खूप मस्त. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला फुल सपोर्ट करा. कारण माझे ब्लॉग व्हायरल होत नाही त्यामुळे माझा वॉचिंग टाईम भरतच नाही आणि मी फक्त मेहनतच करत राहते. तुमच्या हँडकॅप बहिणीची मेहनत त्याचं चीजच होत नाही. तर हे बघा आपण लावलेलं आहे मेथीला बेसन. मेथी आणि कांद्याची पात होती त्याला लावलेलं आहे बेसन. आपल्याला हे आता बेसन लावून असं सोडून द्यायचं आहे. त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटून पण टाकू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे मी शॉर्टकटवाली आहे तर त्यामुळे मी ते टाकलं नाही. मला जास्त कुटाणा वाटला तर लगेच आपण ठेवायची आहे कढई. मी लाल मिरची केली त्यामुळे तर कढई ठेवली आणि कढई आपल्याला आता करायची आहे गरम. कढईमध्ये टाकायचं आपल्याला तेल थोडंसं जास्त, कारण ही भाजी आपण करणार आहोत बिना पाण्याचं मेथी बेसन असं आपण म्हणू शकतो याला. त्यामुळे टाकले आपण जिरा, नंतर टाकायची आपल्याला मोहरी. कडलं नव्हतं त्यानं थोड्या वेळाने टाकली मी आणि जिरे टाकले थोडे आणखी. आणि आता टाकायची आहे आपल्याला मोहरी, लसूण आणि त्यानंतर मी टाकली थोडी लसणाची पात जी की शेतातून आणली होती. ती लसणाची पात पण मी यामध्ये टाकलेली आहे. हे बघू शकता चालू झाला त्यांचा डिस्को डान्स. आणि आता मी व्हिडिओ स्टँड घेतल्यामुळे थोडंसं माझे व्हिडिओ बनवणं आता सोपं झालं. फर्स्ट टाइम व्हिडिओ स्टँडवर मी मेथी बेसनचा ब्लॉग बनवला. एकदम सोप्या पद्धतीने वाटलं कारण दरवेळेस जुगाड करणं, मोबाईल स्टँडला लावणं आणि यामध्येच मला मोबाईल पडतो करतो खूप कुठानं होतं. पण हे सोपं वाटलं मला. आता आपल्याला ही मेथी घ्यायची आहे मस्त प्रकारे परतून. बघा मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही, बिना पाण्याची आहे ही मेथी बेसन. हे बघा हलवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे राहिलेलं मटेरियल. जास्त काही तामझाम न करता झटपट सोप्या पद्धतीने फक्त 5-10 मिनिटात तयार होणारी मस्त अशी भाजी आहे. तर आपण बनवू शकता. टाकला आपण लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि ह्याला मस्त प्रकारे हलवून घेतलेलं आहे. हे झालेली आपली भाजी तयार. त्यात कसं थोडंसं जास्तच कोरडं वाटत होतं म्हणून मी यामध्ये 1 चमचा बेसनच्या ताटाला लावून पाणी टाकलं होतं आणि हे टाकलं आपण मीठ. बघू शकता थोडंसं जास्तच कोरडं वाटत होतं म्हणून मी आता यामध्ये टाकत आहे थोडंसं, म्हणजे 1 स्पून पोहे खायचा स्पून असतो ना त्या स्पूननं 1 स्पून पाणी टाकलेलं आहे. आणि झाली आपली मस्त अशी सुकी मेथी बेसन तयार. बिना पाण्याची आहे ही भाजी. तुम्ही बघितलीच असेल कृती तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला फुल सपोर्ट करा. तर खूप छान असा भाजीचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर नक्की ट्राय करा
आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि तुमची भाजी कशी झाली हे सांगायला नक्की विसरू नका. करून बघा, सोपी पद्धत, झटपट, नो मसाले, नो कुछ नो कुछ, फक्त साधी, सिंपल आणि चवदार अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी मेथी बेसन भाजी. तर चला तर मग आता जेवण करूया. त्याला मी थोडंसं 2-3 मिनिट वाफवत ठेवलं होतं. काय थोडंसं वाफीमुळे आणखीन छान होतं त्याच्यामुळे. आणि हे बघा तयार झालेलं आहे आपलं भाजी. एकदम मस्त होती, चवदार. आम्ही चटपट पारच केली. तर जेवणामध्ये होतं भात, मी बनवलेली भाजी, ती घेवडा भाजी, वरण, आंब्याचं आणि लिंबाचं लोणचं, चपाती. जे लिंबाचं लोणचं मी मागला ब्लॉग टाकला होता, मीच बनवलं होतं. तर चला मी जेवण करा. हे बघा शियाची कशी वाटली भाजी, शियानं सांगितली आहे तर नक्की बघा. एकदम मस्त चटपट पार झाली होती. तर बाय, गुड मॉर्निंग, हॅव अ ग्रेट डे, ग्रेट